डिजिटल PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार. हिंजवडीतील शेतकऱ्यांची पोलीस आयुक्तांकडे धाव, जमीन प्रकरणी दबाव, धमक्या आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीलगतच्या हिंजवडी परिसरात जमीन वादातून गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आले आहेत. हुलावळे कुटुंबीयांनी काही व्यक्तींविरोधात न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे, जमीन ताब्यात देण्यात भाग पाडणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देणे अशा गंभीर आरोपांसह खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. फिर्यादी विशाल दत्तात्रय हुलावळे, विवेक अर्जुन हुलावळे, अर्जुन महतू हुलावळे सर्व राहणार हिंजवडी तालुका मुळशी यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची गट क्रमांक 60 अशी शेतजमीन असून त्याबाबत दिवाणी न्यायालयात विविध दावे प्रलंबित आहेत. संबंधित जमीन प्रकरणी काही आरोपींनी खोटे आणि बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच चुकीचे आणि दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर करून न्यायालयात दावे दाखल करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार त्यांनी कधीही संपूर्ण जमीन ताब्यात देण्यास संमती दिलेली नसताना काही आरोपींनी 7/12 उतार्यावर स्वतःच्या नावाची नोंद करून घेतली. या प्रकरणी संबंधित खरेदी खत रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालय तसेच महसूल न्यायालयात अपील प्रलंबित आहे. मे 2025 मध्ये फिर्यादी घरात नसताना 3 ते 4 अज्ञात व्यक्तींनी घरात जाऊन कुटुंबियांना दमबाजी केल्याचा आरोप आहे. जमिनीचा ताबा आम्ही लवकरच घेणार, आडवे आल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत पोलिसांची सेटिंग असल्याचं सांगण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच सातत्यपूर्ण या दबावामुळे कैलासवासी दत्तात्रय महतू हुलावळे यांचा 10 सप्टेंबर 2024 रोजी मृत्यू झाला असून कैलासवासी काळूराम महतू हुलावळे यांचाही संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या दोन्ही मृत्यूंना संबंधित आरोपी जबाबदार असल्याचं सांगत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात फिर्यादी यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. पाहुयात सविस्तरपणे काय म्हणाले ते. पोलीस आमची एकच मागणी आहे. आमच्या घरातल्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे व डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या नावाखाली फसवून खरेदी खत करून घेण्यात आलेलं आहे व त्याची 7/12 2007 पासून 21 पर्यंत कधी नोंद घेतलेली नव्हती. त्यासाठी आम्ही ज्यावेळेस त्यांनी नोंद धरली 2021ला, त्यावेळेस आम्ही 2022ला लगेच त्याच्यावरती न्यायालयीन दावे दाखल केलेले आहेत. हे दावे न्यायप्रविष्ट असताना आम्हाला या लोकांकडून धमक्या येतात की तुम्ही कोर्ट केस माघारी घ्या, नाहीतर आम्ही तुमच्या जीवाचं बरे वाईट करील, किंवा आम्ही 40-50 लाख रुपये घालून पोलिसांकडून थ्रू सेटिंग आणून 100 पोलिस तिथे प्लॉटवरती आणून तुमच्याकडून ताबा हिसकावून घेऊ व तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येईल अशी धमकी ते आम्हाला वेळोवेळी देत आहेत. आणि या सर्वांमध्ये खूप मोठी लोक इन्व्हॉल्व आहेत. त्यामध्ये विजय मर्दा हे इन्व्हॉल्व आहेत. यांच्यावरती नगरमध्ये अनेक बँकेची फसवणूक व अनेक लोकांची जमिनीमध्ये फसवणूक केलेले गुन्हे दाखल आहेत. ते आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले असता पोलीस याबाबत काही बोलत नाहीयेत. त्यासाठी आम्ही CP ऑफिसला अर्ज केलेला आहे व आपल्या थ्रू आम्हाला काहीतरी न्याय मिळावा हीच अपेक्षा आम्ही ठेवतो. कोर्टाच्या माध्यमातून देखील आम्ही सर्व प्रोसेस करणार आहोत व गृहमंत्र्यांना सुद्धा आम्ही अर्ज देणार आहोत की हा जो अर्ज आम्ही CP ऑफिसला दिलाय हाच अर्ज आम्ही गृहमंत्र्यांना सुद्धा देणार आहोत. न्यायप्रविष्ट जे न्यायालयामध्ये तुम्ही गेलात, मग गेल्या असतानाही तुम्हाला धमक्या येत आहेत, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही पोलीस स्टेशनला सांगितलं नाही का? पोलीस स्टेशनला आम्ही आतापर्यंत 2 ते 3 अर्ज दाखल केलेले आहे या लोकांविरुद्ध, पण त्याच्यात पुढे काही तपास घेतलेला नाही या लोकांनी व त्या लोकांनी आमच्या विरुद्ध एकच अर्ज दाखल केला. आम्ही दाखल केल्यानंतर त्यावेळेस मात्र आम्हाला वेळोवेळी बोलवण्यात आलं पोलीस स्टेशनला व आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही विजय मर्दा, अविनाश पाटील व मयूर शेटिया यांना पोलीस स्टेशनला बोलवत आहोत, तुम्ही या, समोरासमोर काय असेल ते चर्चा करा. त्यानंतर आम्हाला बाहेर बोलवून परत धमकी देण्यात आली की, आणि त्यावेळेस तर काही शेटिया मर्दा हे आले नाही किंवा पाटील पण आले नाही. ती रहित माणसं येतात, आम्हाला चौकीच्या बाहेर नेतात व धमकी देतात की तुम्ही गुन्हे मागं घ्या, तक्रार केस माघारी घ्या, कोर्टातील दावे माघारी घ्या, नाहीतर आम्ही तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुम्हाला कुठेतरी अडकवू. आमची सगळीकडे सेटिंग आहे. तुम्ही ज्या
महसूल अधिकाऱ्यांकडे जासाल तिथं आम्ही सेटिंग लावून आमच्या बाजूने निकाल करून घेऊ अशी धमकी देतात व ते निकाल पण करून घेतात त्यांच्या धमक्या देणाऱ्यांचे नाव काय आहेत आणि कशा प्रकारच्या धमकी देतात? म्हणजे व्हॉट्सअप कॉल करतायत, फोन कॉल करतायत? आम्हाला व्हॉट्सअप कॉल येतो, परत पर्सनल कॉलवरती फोन करून भेटण्यासाठी बोलवतात. तुमच्या जमिनीचा संदर्भ आहे, आम्हाला समोरासमोर भेटून तुमच्याशी बोलायचं आहे असं करून हिंजवडी गावामध्ये येतात किंवा आम्हाला जवळपास बोलवतात. आम्ही त्यांच्या दबावाखाली जाऊन भेटून येतो, त्यांना काय म्हणणं आहे त्यांचं ऐकतो. आम्ही त्यांना सगळं सांगतो की आमचे कोर्टात दावे दाखल आहेत, जो कोर्टाचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. ते म्हणतात तुम्ही कोर्टाचा निर्णय वगैरे सोडून द्या, तुम्हाला आम्ही काय सांगतो ते ऐका, हे गुन्हे सगळे माघारी घ्या नाही तर तुम्हाला जड जाईल असं आम्हाला ते स्पष्ट शब्दात सांगतात. त्याच्यामध्ये दत्तात्रय मोरे व इतर बरेच जण इन्व्हॉल्व आहेत. समीर इनामदार म्हणून आहेत व अजून 10-12 जण आहेत. आता एवढ्या लोकांची आम्ही नावं घेऊ शकत नाही. वेळ आली की ते रेकॉर्डिंग व सगळं जे काही आहे 40-50 लाख रुपये खर्च करून पोलीस प्रोटेक्शन मध्ये ताबा घेऊ, या सगळ्या रेकॉर्डिंग आम्ही सेव्ह करून ठेवलेल्या आहेत. त्या वेळ आले की आम्ही बाहेर काढतो. या प्रकरणाच्या अनुषंगाने गुलावळेकरवरती 2 जणांचा मृत्यू झाला असा तुम्ही दावा केलाय. हे सर्व हे जे नाव आहे याला या गोष्टीला यांच्यामध्ये कारणीभूत आहेत का? हो, असणारच, कारण की मृत्यू झालेला आहे आमच्या घरामध्ये व अटॅकमुळे झालेला आहे. अटॅक येण्याची कारण तेच आहेत, टेन्शन, ताणतणाव, धमक्या देणं, या गोष्टींमुळेच अटॅक आलेला आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव विवेक अर्जुन उलावळे आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.